नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 24 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये 4000 धावा बनवणारी पहिली महिला आशियाई फलंदाज कोण बनली आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन ए, स्मृती मंदाना. स्मृती मंदाना ही नुकतीच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये 4000 धावा पूर्ण करणारी पहिली आशियाई फलंदाज बनलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी पहिली महिला आशियाई फलंदाज स्मृती मंदाना ही बनलेली आहे आणि त्यांनी ऐतिहासिक टप्पा भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिले T20 सामन्यादरम्यान गाठलेला आहे. ओके, तर श्रीलंका या देशाविरुद्ध ह्या धावा पूर्ण केलेल्या आहेत. ओके, म्हणजेच अंतिम सामना जो आहे. ओके, तर बघा, हा जो टप्पा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या T20 सामन्यादरम्यान गाठलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा. डिसेंबर 2025मध्ये ट्रान्सफॉर्मेशन लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? बघा, याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच जय शहा. ओके, तर बघा, जय शहा यांना नुकताच डिसेंबर 2025 म्हणजेच या महिन्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, कोणत्या राज्य सरकारने रोजगार गॅरंटी योजना कर्मश्रीचे नाव बदलून महात्मा श्री करण्याची घोषणा केलेली आहे? ओके, बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच पश्चिम बंगाल. ओके, पश्चिम बंगाल ह्या राज्याच्या म्हणजेच ममता बॅनर्जी यांनी नुकतेच जी योजना आहे पहिली रोजगार गॅरंटी योजना कर्मश्री, ज्याचं नाव आहे त्याचे नाव बदलून महात्मा श्री करण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. बनावट नोटांपासून सुरक्षा वाढवण्यासाठी नुकतेच कोणत्या देशाने पहिली पॉलिमर बँक नोट सुरू केलेली आहे? ओके, बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच ओमान. ओके, ओमान या देशाने नुकतीच बनावट नोटांपासून सुरक्षा वाढवण्यासाठी पहिली पॉलिमर बँक नोट सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा. IUCNमध्ये सामील होणारा 90वा देश कोणता बनला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच तुवालू. ओके, तुवालू हा जो देश आहे तो IUCN या संस्थेमध्ये सामील होणारा 90वा देश बनलेला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, IUCN म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेमध्ये तुवालू हा देश 90वा देश बनलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 बघा. डिसेंबर 2025मध्ये भारत आणि ओमान या दोन देशांमध्ये कोणत्या प्रकारचा व्यापार करार झाला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी CEPA. ओके, तर CEPA हा व्यापार करार नुकताच झालेला आहे. ओके, भारत आणि ओमान या दोन देशांदरम्यान. बघा विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर 2025मध्ये भारत आणि ओमान यांच्या दरम्यान एक कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणजेच CEPA म्हणून व्यापक मुक्त व्यापार करार म्हणजेच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अगदी लहानचा असेल, अगदी 5 ते 6 मिनटाचा असणार आहे. ओके, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघत जावा. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. ओके, कोणत्या अंतराळ संस्थेने रिस्पॉन्ड बास्केट 2025 नुकतेच प्रकाशित केले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच इस्रो. ओके, आपल्या भारतातील इस्रोने रिस्पॉन्ड बास्केट 2025 हे प्रकाशित केलेले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इस्रोने रिस्पॉन्ड बास्केट 2025 16 डिसेंबर 2025 रोजी इस्रो अकॅडमिया डे कार्यक्रमामध्ये जाहीर केली आहे. ओके, आणि ज्यामध्ये भविष्यातील अंतराळ मोहिमा आणि संशोधनासाठी आवश्यक संशोधन समस्या आणि प्राधान्याचे संकेत दिलेले आहेत आणि विद्यापीठे व संशोधन संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 2025साठी
मेरियम वेबस्टरने कोणता शब्द सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला आहे? ओके, बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी स्लॉप. ओके, तर स्लॉप हा शब्द 2025साठी मेरियम वेबस्टरने 2025 या वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, स्लॉप म्हणजे डिजिटल कंटेंट जे बघा कमी दर्जाचे असते आणि प्रामुख्याने जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मोठ्या प्रमाणात निर्माण केले जाते असा याचा अर्थ होतो. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करतो? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी 24 डिसेंबर. दरवर्षी आपण 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस साजरा करतो. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, असे दिवस तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, तर महत्त्वाचे जे दिवस आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न बघण्याआधी हा जो दिवस आहे याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. या दिवशी भारतात कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 लागू झाला होता. त्यामुळे ग्राहकांचे हक्क आणि संरक्षणाबाबत जनजागृती केली जाते. ओके, तर लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 बघा, क्वाड देशांचा पहिला संयुक्त लॉजिस्टिक सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अमेरिका. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे अमेरिका या देशामध्ये क्वाड देशांचा पहिला संयुक्त लॉजिस्टिक सराव आयोजित केलेला आहे. ओके, तर पहिला असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ठरतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.